वेलकम बॅक टू श्रीनिती चॅनल. श्रीनिती या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मी आता पुण्याला कलेक्टर ऑफिसच्या इथे आंदोलनाच्या इथे काही कामानिमित्त मी आलेले आहे. तर इथे काही ज्या लोकांवर अन्याय झालेला आहे त्यांची बाईट चालू आहे. तर तुम्ही बघू शकता नेमका काय प्रकार आहे तो. हा प्रकार अत्यंत म्हणजे घृणास्पद प्रकार घडलेला आहे. बोललेलं नाही चांगलं वाटत. उभारून का? हा म्हणजे कसं बरं ते मोबाईल घ्या हातामध्ये आमचं हे करा. माझं आहे तेवढी आहे का? ह्यांच्याकडे द्या. केला ऑन केलाय ना. चला हो उभा राहा मॅडम मॅडम उभा राहा शेवला म्हणजे तोंड रवून येणार म्हणजे याच्यात तुम्ही सगळे दिसतेला बोलतो. उभं राहून बोलू आपण. ऊन येते ना ते कॅमेरामध्ये. आपण असं समोर थांबलेलं परवडेल, नाहीतर बाहेर थांबू याच्या. हा ऊन येते तोंडावर. कोण येणार आहे तो? चालू आहे आमचं लाईव्ह चालू आहे. बरं बोला ना. एक काम करा, इथं येता का? एक काम करा, मी काय फोटो घेऊ का? फोटो नाही लाईव्ह आहे. लाईव्ह मोबाईलात धरायला. बोला ना. तुम्ही चालू करते ना आधी. नाही ना तुम्ही लाईव्ह घेणार आहे ना. मग लाईव्ह घ्या ना. नाही नाही आमचा मोबाईल पण चालू आणि तुमचं पण चालू आहे. सगळं दोन्ही पण चालू आहे. ते स्टार्ट करायचं आहे नंतर. थांबा जरा. कुठलं चालू करायचं? त्याच्यावरती बटन दाबायचं आहे. थांबा लगेच नका. हे जरा हे ना क्लिक करायचं ना म्हणता. हे जे आहे ना याच्यावर थांबा. आता एवढी जमत नाही याच्यावर. स्टार्ट नाही केलं ना? केले थोडंसं काढूया का पण. नाही तुम्ही असं उभा राहा. मॅडम असं उभा राहा. हा आता येतात सगळे बरोबर. रक्त वार्ताहर संपादक संतोष सिंग चव्हाण. प्रथमतः पुणे विद्यागृह संस्था आहे की त्या संस्थेच्या संदर्भात जे महिला आहे अध्यक्ष आहे तर त्या संदर्भात काय बोलणार आहे काय नाही, भ्रष्ट कारभार काय आहे त्या संदर्भात काय चर्चा आहे तर सविस्तर जाणून घेऊया. आपण काय बोलणार आहे या विषयावर. सर पहिली तर गोष्ट आहे मी बहुजन विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र संघटन पुणे विद्यार्थी गृहामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे. भ्रष्टाचार चालू असताना तिथे ज्या महिला कामं करतात, सफाई कामगार आहेत, शिक्षिका आहेत, त्या संस्थेमध्ये त्यांचं शोषण केलं जातं, त्यांच्यावरती अत्याचार केला जातो, त्यांच्यावरती बलात्कार केला जातो. एवढ्या मोठ्या संस्थेमध्ये असे जर प्रकार घडत असतील तर हे मानवतेला काळीबाब असणारी गोष्ट आहे. आज संस्था ती एवढी मोठी आहे, नामांकित आहे आणि त्या नामांकित संस्थेमध्ये अशा महिलांचं शोषण केलं जातं आहे. आणि शोषण करत असताना जर पोलीस प्रशासन साथ देत नाही, महिला आयोग साथ देत नाही, कलेक्टर साथ देत नाही. कारण त्या महिलांनी अनेक वेळा कंप्लेंट केलेली आहे की आमची दाद कोणीतरी घ्या. पोलीस प्रशासनाकडे वारंवार मागणी केलेली आहे की आमची तक्रार जी आहे ती घ्या. आमच्यावरती अत्याचार अन्याय होते. आम्ही तिथे कामगार आहोत आणि कामगार आम्ही परमनंट आहोत. असं पण नाही की कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती काम करत. आम्ही परमनंट कामगार आहोत. आम्ही दलित आहोत. आम्ही साफसफाई करणारे कामगार तिथे आहोत, शिपाई कामगार आहोत आणि आमचं अशा प्रकारे शोषण केलं जात आहे. जे प्रस्थापित लोक आहेत, ज्या संस्थेचे जे मेन अधिकारी आहेत ते अधिकारी महिलांचं शोषण केलं जात आहे, बलात्कार केला जातोय, महिलांची घाणेरड्या पद्धतीनं जर त्या महिलांचं जर शोषण केलं जात आहे म्हणजे हे कितपत बरोबर आहे. आणि ती घटना जेव्हा महिला आयोगाकडे त्या महिला घेऊन गेल्या तर महिला आयोगाच्या काही त्यांचं जे नातेसंबंधी आहे त्यांनी काही देणं घेणं करून ते जे आहे ते दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे. पोलीस प्रशासन त्यांच्यावरती दबाव टाकत आहे. त्यांना बोलत असेल जावा तुम्ही तिथे जायचे तिथे जावा तुम्हाला न्याय भेटणार नाही. ती
संस्था आहे ती प्रस्थापित लोकांची आहे, त्यामुळे दलित महिलांना, दलित बांधवांना न्याय भेटत आहे. आणि त्या ज्या महिला आहेत त्या महिलांच्या सुरक्षेसाठी त्या महिलांना मदत करू म्हणून जे तिथले कर्मचारी आहेत, म्हणजे शिपाई कामगार असो किंवा तिथे शिक्षक आहेत, त्या महिलांना मदत करतात आहे म्हणून त्यांची बदली केली जात आहे, त्यांना कामावून काढले जात आहे, त्यांना पगार त्यांचा रखडवले जात आहे. का तर तुम्ही महिलांचे सहकार्यत आहे म्हणून त्यांचं शोषण केलं जात आहे, त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. आणि महिला आयोगाच्या तर महिला ज्या रुपाली चाकणकर यांच्याकडे कंप्लेंट जाऊन सुद्धा काही कारवाई झाली नाही. आपल्याबरोबर अशा महिला पीडित आहेत, ते तुम्ही त्यांचं ऐकू शकता. आपला जे आहे किती दिवस झाले आहे? माझं नाव मीना दळे. मी 91 पुणे विद्यापीठामध्ये काम करते सफाई कामगार म्हणून. आणि 2018 माझ्यावर हे अन्याय चालू आहे. मी वारंवार तक्रारी केल्या आहेत. नंबरला फोन लावलेले, माझ्याकडून शरीर स्वतःची मागणी केलेली, तरी मी आतापर्यंत लढतच आहे. मला काही मिळत नाही आहे. मी सगळ्यांकडे जाऊन आले आहे. आता आंदोलनाला पण आम्ही थांबलो आहे. त्याच्यावर कमिशनर वगैरे कोणी आम्हाला त्रास देत नाही, आमचं कोणी मागणी ऐकून घेत नाही. आता आमच्याकडे कोणी लक्षही देत नाही आहे. पोलीस येतात, मी घेते आमचे सर जे आहेत आम्हाला साथ घेणारे, आमच्या पाठीमागे उभे राहिलेले शिंदे सर आहेत, ते एवढे वयस्कर असून ते आम्हाला साथ देतात. मग हे लोक का देऊ शकत नाही आम्हाला? हे का खोट्या लोकांचं ऐकतात? हे तर डायरेक्टर पण नाही पुणे विद्यार्थीगृहामध्ये, सहजपणे घुसलेले लोक आहेत. यांना कुठलंही परमनंट लेटर नाही, त्यांना कुठलीही मान्यता नाही. हे असेच दिसल्या आणि आम्ही परमनंट लोक असूनही आमचा वारंवार आमच्यावर अत्याचार केला जातो. यांच्यावर फासण्याचे गुन्हे दाखल आहेत, त्यांच्यावर अनेक महिलांचे गुन्हे दाखल आहेत. त्यांनी शिक्षक सोडले नाही, त्यांनी छोट्या मुली सोडल्या नाही, त्यांनी छोटे मुलं सोडले नाही. हे लोक आहे तरी कोण मग? यांना का हे गव्हर्नमेंट पाठीशी घालते? मेन म्हणजे चॅरिटी कमिशनर यांच्याकडे वारंवार तक्रारी आम्ही केलेल्या आहेत. यांच्यावर का गुन्हे दाखल होत नाही आहे? यांना का कारवाई करत नाही लोक? कशासाठी करते? तुम्हाला पैसा भेटतो. आमची संस्था फार मोठी आहे आणि ही संस्था म्हणजे अक्षरशः भीक मागून मोठी केलेली आहे. पण तिथं असे चोर घुसलेले आहेत की ते भयानक भ्रष्टाचार करतात. अनाथ हात म्हणतात, पण अनाथ लोकांकडे 40-50 कोटीची प्रॉपर्टी आली कुठून? त्यांच्या मुलाकडे 50 लाखाच्या घरात हे जे 5-6 हॉटेल आहेत, तिथं अत्यंत प्रॉपर्टी संस्थेची यांनी बळकवलेली आहे. आम्ही न्यायासाठी मानतो, आमच्यावर दबाव येतो. विखे पाटलांचा दबाव आहे. पोलीस लोक म्हणतात तुम्ही इथे बसू नका, तुम्ही मशानभूमीत जाऊन बसा. आम्ही मशानभूमीचाही तयार आहोत. का तर आम्ही खऱ्याने वागतो, आम्ही खरी लढाई लढतो. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर उभो आहात आणि राहणार आहात. त्यांच्या समोर प्रतिपादन करून सांगते, ह्या लोकांना सोडू नका, या लोकांना लवकरात लवकर बाहेर काढा, अन्यथा तुमच्या महिला, तुमच्या आया सुरक्षित राहू शकत नाही. माझी ही गव्हर्नमेंटला कळकळीची विनंती आहे. खरोखरच आहे तर सविस्तर ते काय बोलणार आहे, त्यांची प्रतिक्रिया काय आहे? अंबादास शिंदे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, तसेच भारतीय दलित बांधव महाराष्ट्र राज्य त्याच्याचे संस्थापक अध्यक्ष. 3 नोव्हेंबरपासून हे आमचं धरणं आणि उपोषण चालू आहे. त्यामधील एक नामांकित संस्था 1990 साली स्थापन झाली. 116 वर्ष झालेली आहे आणि या संस्थेमध्ये संस्था मोठी आहे, नामांकित आहे. एकूण 60 शाखा आहेत, 9,000 विद्यार्थी आहेत, वार्षिक उलाढाल कमीत कमी 100 कोटी आहे. आणि या संस्थेचा कारभार जे करतात, जे ट्रस्टी बनवतात, पदाधिकारी बनवतात, त्याला कुणाचीच मान्यता नाही, चॅरिटीची मान्यता नाही, कुणाचीच नाही. आणि असे लोक
गेल्या 14-15 वर्षापासून कामकाज करतात. जवळजवळ या संस्थेमध्ये 1500 कोटी रुपयाचा गैरव्यवहार त्यांचा